आज तुम्ही बघत असाल की महानगरपालिकेचा कार्यकाल नगरसेवकांचा संपलेला आहे, पण संपलाय म्हणून आपण ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्यांना आज सुद्धा लोक आमच्याकडेच येतात। आम्ही लोकांना सांगतो सुद्धा की माझ्याकडे आज फंड अवेलेबल नाही आहे, मी आज नगरसेवक नाही, मी पाठपुरावा करेन आणि त्याच्यातून आपण जे काय काम काढता येईल तेवढं काढू। लोक म्हणतात आमच्यासाठी नगरसेवक तुम्हीच आहात, आम्ही कोणाकडे जाणार नाही, तुमच्याकडेच कंप्लेंट घेऊन येणार। आणि शेवटी कार्यकाल नसला म्हणून काय झालं की आज ते जर आपल्याकडे जर एखादी समस्या घेऊन येतात आणि ती जर सुटत असेल तर आपण का घ्यावं। आणि मुळात मी कुठल्या कामाचं क्रेडिट घ्यायला किंवा गवगवा करायला कधीच गेलेलो नाही। नमस्कार, आप सभी दर्शकों का CNU चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई के चेंबूर घाटला गांव में, और घाटला गांव में गंगा टावर के पास का ये गार्डन है जो मुंबई महानगर पालिका के माध्यम से अनिल पाटणकर जी के नेतृत्व में बनाया जा रहा है। ये लास्ट अंतिम तप्पा का काम है। अब इसके बाद साफ़ सफाई होगा और फिर इस गार्डन का उद्घाटन होगा और उसके बाद यहाँ के जो स्थानीय लोग हैं, जो यहाँ के नागरिक हैं, उनको सौंप दिया जाएगा। मैं आपको बता दूं कि अनिल पाटणकर जी के माध्यम से कुल ऐसे 4 गार्डन बनाए गए हैं जहां पर स्थानीय लोगों को काफ़ी सुविधा मिल रही है और लोग गार्डन में फ्रेश होने के लिए यानी घूमने टहलने के लिए मॉर्निंग वॉक के लिए जाते हैं। और वेस्ट समिति अध्यक्ष, पूर्व वेस्ट समिति अध्यक्ष अनिल पाटणकर जी यहाँ पर मौजूद हैं और आज यहाँ पर इस गार्डन का जायजा लेने के लिए पहुँचे हैं और उनके साथ में महानगर पालिका के अधिकारी या कॉन्ट्रैक्टर वो भी यहाँ पर मौजूद हैं। और अंतिम टप्पा का जो काम है वो पूरा करने के बाद पब्लिक को इस गार्डन को सौंप दिया जाएगा। अनिल पाटणकर जी, ये चौथा गार्डन मेरे हिसाब से आप बनाकर पब्लिक को सौंपने वाले हैं। इतना अच्छा काम हुआ है, क्या कहना चाहेंगे? काय आहे की गेली 10 वर्ष जर आधी जर बघितलं, आमच्याकडे जागा होत्या, रिझर्वेशन आरक्षित जागा होत्या मैदानाच्या, गार्डनच्या, पण कोणतीही जागा प्रॉपर महापालिकेने जमीन अधिग्रहण करून त्यावर ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं झालं नव्हतं। पण आजच्या 10 वर्षात मी एक समाधानी आहे की हे जवळजवळ 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हे 4थं गार्डन आहे, जे मैदान आहे की ज्याला आपण त्या प्रकारचा एक लूक दिला आहे की गार्डन पद्धतीने मुंबई महापालिका, मी खरंच हे वेस्ट वॉर्डचे परत आमच्या परिमंडळचं पण मी त्यांना धन्यवाद देईन, कारण मागच्या ह्या गार्डनचा पण फॉलोअप आम्ही बराच घेतला। मुळात इथे जे बाजूला एक आमच्या MS पाटील, महादेवशेठ पाटील सहकारी सोसायटी आहे, त्यांच्या बाजूलाचा प्लॉट होता। आम्ही लोकांनी एकत्रितरित्या महानगरपालिकेला वारंवार विनंती करून, पत्रकबाजी करून की हा तुम्ही घ्या ताब्यात आणि आम्हाला एक चांगलं एक अद्ययावत मैदान बनवून द्या, आणि त्याने त्या कामाला खरंच आज जवळजवळ यश आलं आहे। आता जवळजवळ मी रोजच येतो इथे हे माहिती घ्यायला रोजच येतो की कशा प्रकारे काम चालू आहे, काय चालू आहे आणि काय काय त्रुटी आहेत। अजूनसुद्धा आता त्याच्यात एक पाण्याची व्यवस्था तातडीने कारण कॉन्ट्रॅक्टर टँकरने पाणी देतो आहे, त्याचसुद्धा मी पत्रव्यवहार केलेला आहे। लाईटची व्यवस्था, पूर्ण अंधार होता या जागेत, आता लाईटची व्यवस्थासुद्धा आली आहे, लाईटसुद्धा लागेल 2-4 दिवसात। आणि ह्या गोष्टी ठरवल्या होत्या की लोकांना पायाभूत सुविधा देत असताना बाकीच्या गरज आहे। आज स्लमचा विभाग आहे आमचा, जवळजवळ सगळीच लोक बाजूला जरी SRA जरी तरी ती पण 2-250चीच रूम आहेत आणि त्याच्यातसुद्धा 2-2-3-3 फॅमिली आहेत। स्लमची तर तुम्हाला माहिती आहे परिस्थिती। आणि अशा वेळेला काय की लोकांना अभ्यास करायला असेल, खेळायला असेल, जागा उपलब्ध नाही आहेत। आज बघायला गेलं तर मुंबईतसुद्धा मैदानांची पूर्णपणे कमतरता भासते आणि त्या दृष्टीने ह्या जागा असणं गरजेचं होतं, म्हणून आपण ते प्रयत्न करत होतो आणि त्या जवळजवळ हा एक 4था प्रयत्नाला यश आमच्या आलेलं आहे आणि लवकरच लोकार्पण ह्याचं होईल। लोकांसाठी ते मोकळेपणाने फिरायला, सकाळी लोकांना इथे जर सकाळची वेळ असते तर त्यांना थोडंसं धावायसाठी एक जॉगर्स पद्धत बनवली, थोड्याच दिवसात जिमचं पण एस्टिमेट लागेल, लहान मुलं खेळूसुद्धा शकतील व्यवस्थित। संध्याकाळी कामधंद्यावरून आल्यानंतर त्यांना एक चांगल्या प्रकारे फ्रेश हवा, चांगली हवा। आणि ह्या गार्डनमध्ये तुम्ही आज बघाल की झाडं वाढलेत बरीचशी, ती झाडंसुद्धा आम्ही 6-7 वर्षापूर्वी आम्ही लावलेली आहेत। आम्ही तो एक झाडे लावा, पावसाळ्यामध्ये आपण ते वृक्ष दिन असतो त्या दिवशीच आपण तो कार्यक्रम घेतला होता आणि ह्या दोन्ही सोसायट्यांची लोकांना बरोबर घेऊन आपण ती झाडं लावली, जेणेकरून त्या झाडं चांगल्यापैकी वाढलेली आहेत आणि लोकांना चांगली हवा, मोकळी हवा मिळेल। ह्या गार्डनचे जे उपयोग आहेत किती लोकांसाठी होणार आहे? कारण काय इथे मोठी सोसायटी आहेत, प्रायव्हेट बिल्डिंग आहे आणि प्रायव्हेट सोसायटीमध्ये लोक राहतात, त्यांना गार्डन पाहिजे, पण हे गार्डनमध्ये किती लोकांसाठी उपयोग आहे?
बघा जवळजवळ ह्या आजूबाजूच्या सगळ्याच सोसायटीची मी माहिती घेतली. सकाळीसुद्धा येतात. ह्या बिल्डिंगचीसुद्धा, ह्या बिल्डिंगमध्ये सुद्धा जर बघायला गेलं तर 200-250च्या वर रूम आहेत. बाजूला एक सोसायटी आहे, परत गंगा बंटू आहे. त्यामुळे काय की बरीचशी लोकांनी, बाहेरची लोकंसुद्धा याचा चांगल्या प्रकारे वापर घेतील. कारण आजसुद्धा जरी आमच्या परिसरातून 4 जरी गार्डन असले तरी आजसुद्धा काही लोक जे डायमंड गार्डनकडे वगैरे जातात, तर ते लोक याचा सवाल आहेत की कामं तुम्ही करतात पण श्रेयसाठी समोर कोण दुसरं येतं आणि उद्घाटन करून जातात, नारळ फोडून रिबीन कापून. काय सांगणार आहे? काय आहे की आज तुम्ही बघत असाल तर की महानगरपालिकेचा कार्यकाल नगरसेवकांचा संपलेला आहे. पण संपलाय म्हणून आपण ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्यांना आजसुद्धा लोक आमच्याकडेच येतात. आम्ही लोकांना सांगतो सुद्धा की माझ्याकडे आज फंड अवेलेबल नाही आहे, मी आज नगरसेवक नाही, मी पुरावा करेन आणि त्याच्यातून आपण जे काय काम काढता येईल तेवढं काढू. लोक म्हणतात आमच्यासाठी नगरसेवक तुम्हीच आहात, आम्ही कोणाकडे जाणार नाही, तुमच्याकडेच कंप्लेंट घेऊन येणार. आणि शेवटी कार्यकाल नसला म्हणून काय झालं की आज ते जर आपल्याकडे जर एखादी समस्या घेऊन येतात आणि ती जर सुटत असेल तर आपण का घ्यावं. आणि मुळात मी कुठल्या कामाचं क्रेडिट घ्यायला किंवा गवगवा करायला कधीच गेलेलं नाही. मी काम करण्यात धन्यता मानतो. आणि आता जर तुम्ही जर ह्या बाजूच्या सोसायटीत जर किंवा ह्या सोसायटींमध्ये बेल वाजून जर एखाद्या घरातल्याला विचारलं ना बाबा हे काय चाललं आहे, कोण करतं आहे, तर ते सरळ सांगणार पाटणकर साहेब करत आहेत. एवढा त्या सगळ्या सोसायटीवाल्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे श्रेय कोण घेते त्याच्याकडे मी लक्ष देत नाही. घाटलामध्ये तुम्ही एक मैदान बनवलं आहे, त्याच्यामध्ये स्पोर्ट ॲक्टिव्हिटी कंटिन्यू सुरू आहेत. क्या ह्या गार्डनमध्ये पण तसं होणार आहे का? काय असतं की त्या परिसरावर अवलंबून असतं की त्यांना कुठल्या ॲक्टिव्हिटीज तिथे देता येतील. आणि त्या देत असताना त्याच्यात महानगरपालिकेचा भाग असतोच, पण आपण तिथे पूर्णपणे पुढाकार घ्यायचा असतो. तिथल्या लोकांबरोबर पुढाकार घेऊन कुठल्या ॲक्टिव्हिटीज चालू करता येतील जेणेकरून त्याचा उपयोग त्या मुलांना भविष्यासाठी झाला पाहिजे. तर त्या दृष्टीने आपण ते प्रयत्न करू. आम्ही भविष्यात बाजूच्या त्या सोसायटीच्या लोकांबरोबर बसून काही ॲक्टिव्हिटीज देता आल्या तर आपण करू त्या. काही इथल्या सोसायटीचे लोक आहेत त्यांच्या सांगते जाणूया काय सांगणार आहेत. अनिल भाऊ आज इथं आलेले आहेत, व्हिजिट केले आहेत, गार्डन पूर्ण पाहणी केलं आहेत. काय सांगणार आहे आणि हे गार्डन एवढं छान बनवतात, काय सांगणार? पाटणकर साहेब तर इथे रेग्युलर व्हिजिट करतात, त्यांच्याच प्रयत्नाने आज हे गार्डन झालेलं आहे. खरोखर आमची सोसायटी महादेव पाटील एसारी, बाजूला गंगा टॉवर आहेत, इकडच्या बऱ्याच लोकांना ओल्ड एजवाले आहेत, सर्वांना याचा भरपूर उपयोग होईल. आणि खरंच पाटणकर साहबानी हे खूप मोठं काम केलं आहे, खरोखरच चांगलं काम केलेलं आहे. चलिए मैं आपको बता दूं कि चेंबूर में अनिल पाटणकर जी के माध्यम से ऐसे 3 से 4 गार्डन बनाए गए हैं जो पब्लिक को सौंप दिया गया है, जहां पर हर रोज़ युवाओं के लिए स्पोर्ट्स एक्टिविटी किया जाता है. अगर गोविंदा पदक है तो वो वहाँ पर दही हंडी कैसे फोड़ते हैं उसकी ट्रेनिंग लेते हैं. फुटबॉल, कबड्डी, इस तरह के मैदानी खेल खेले जाते हैं. और उसी को ध्यान में रखते हुए अनिल पाटणकर जी ने चेंबूर घाटला गंगा टावर के ठीक पीछे की ये जो गार्डन है इसे बनाकर पब्लिक को सौंपने के लिए बीड़ा उठाया है. और जल्द इसका उद्घाटन होगा और यहाँ के स्थानीय लोग इस गार्डन में आकर मॉर्निंग वॉक कर सकेंगे और फ्रेश हवा ले सकेंगे. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़, मुंबई. आज तुम्ही बघत असाल की महानगरपालिकेचा कार्यकाल नगरसेवकांचा संपलेला आहे. पण संपलाय म्हणून आपण ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्यांना आजसुद्धा लोक आमच्याकडेच येतात. आम्ही लोकांना सांगतो सुद्धा की माझ्याकडे आज फंड अवेलेबल नाही आहे, मी आज नगरसेवक नाही, मी पुरावा करेन आणि त्याच्यातून आपण जे काय काम काढता येईल तेवढं काढू. लोक म्हणतात आमच्यासाठी नगरसेवक तुम्हीच आहात, आम्ही कोणाकडे जाणार नाही, तुमच्याकडेच कंप्लेंट घेऊन येणार. आणि शेवटी कार्यकाल नसला म्हणून काय झालं की आज ते जर आपल्याकडे जर एखादी समस्या घेऊन येतात आणि ती जर सुटत असेल तर आपण का घ्यावं. आणि मुळात मी कुठल्या कामाचं क्रेडिट घ्यायला किंवा गवगवा करायला कधीच गेलेलो नाही. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.